बायबल मध्ये ट्रिनिटी हा शब्द अस्तित्वात नाही। अशी एकही शिकवण नाही की तीन व्यक्ती एकत्र मिळून एक देव बनतो। प्रियजन हो, त्रैक्य हा शब्द बायबल मध्ये अस्तित्वात नाही। त्रैक्य म्हणजे तिघा मिळून एक। या बायबल मध्ये असे कोणतंही वचन नाही की तीन व्यक्ती मिळून एक देव बनतो। तीन व्यक्ती समान स्वरूपाच्या आहेत, समान अधिकाराच्या आहेत, असं एकही वचन या संपूर्ण बायबल मध्ये अस्तित्वातही नाही। संपूर्ण बायबल मधील संदेष्टांनी एकाही ठिकाणी त्रैक्य देवाविषयी एकदाही काही म्हटलं गेलेलं नाही। येशूच्या प्रेषितापैकी एकानेही देवत्वात तीन व्यक्ती असल्याचे एकही वचन कळविलेले नाही। गॉड द सन, गॉड द स्पिरिट अँड गॉड द फादर हा शब्द बायबल मध्ये अस्तित्वात नाहीये। ही संज्ञा बायबलची संज्ञा नाहीये, ही बायबल मध्ये भर घालण्यात आलेली आहे। त्रैक्य हा शब्द बायबलच्या बाहेरचा शब्द आहे। बायबलचा देव हा एकच देव आहे, जो तीन स्वरूपात प्रकट झाला, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा। हे तीन वेगवेगळे व्यक्ती नसून एकाच देवाचे तीन वेगवेगळे स्वरूप आहे।